सगळ्यात आधी उठल्यावर प्रोटीन घेतला आम्ही. तर नमस्कार मित्रांनो, रंगीबिरंगी कपडे घालून आम्ही चाललो आता मस्त मिशनवर, म्हणजे आमच्या जिमवर. आणि मागतले 2 टी-शर्ट द्या म्हटलं, 1 टी-शर्ट द्या म्हटलं, मला हे आवडलं. मी म्हटलं इसमें कलर दिखाओ और साइज छोटी दिखाओ. ते दोघं दिसू राहिलो आम्ही पुऱ्या रस्त्यावर, दोघं चाललो दिसू राहिलो. झापडाली महाराज फक्त कोणा बस, बाकी चालते. सांगू नको रे स्कीम. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझी जिम दाखवतो छान मध्ये आता. नाही हा तर मित्रांनो, मी पण माझे ब्लॉग चालू केले. तर कंटिन्यू मला पण पाहिलं चालू करा आता. आणि काल रात्री जे आहे ब्लॉग एडिट करायला मला टाईम झाला, म्हणून आज उठाले. म्हणजे उठलो लवकर पण झोप नाही निघाली आमची. आणि मी उठलो आणि मी कूलर बंद नाही केला म्हणून याची झोप नाही निघाली. कालचा आयटम जो आहे ना, जो माझ्या घडला आलं बाहेर, मला ते क्लिप कालची जे असेल ते टाकून देऊ आपण. अरे यार, बरं ठीक आहे. थोडस कालचा गार्डन दाखवतो काय झालं कालचं या गड्याचं. पाहिलं काही म्हणा थांब ये मेरे को देखना है. उठल्याबरोबर हा मले मोटिवेशन करते की उठत जाय, लवकर उठत जाय, जिम मारत जाय आणि प्री वर्कआउट साऱ्या गोष्टी ज्या आहे टाइमनुसार करत जाय. ह्या हे काय चहाशिवाय असा जागा नाही होत. हा जागा नाही होत. मी चहा घेतला. अरे तिथे चहा पिऊन राहिलो आणि तिथं लक्ष नाही आम्हाला येणं. हा पराक्रम करून ठेवला. म्हणजे मोटिवेशन काय माझ्या डोक्यात तुझं जिम होती, बाकी काही नाही. ये मतलब बाते पाहिलं ना का मग्न झाला गडी. जिम मध्ये मी जरा मग्न होतो की मला जिम मारायची आहे, मला वर्कआउट करायचा आहे. तसं झोपी ते माझ्या चालू होतं, म्हणून उठल्यावर माझ्या लक्ष नाही आलं, गप्पा आलं. एका दिवशी मला वाटतं टी-शर्ट बिना टी-शर्टचा येईल मी. त्याला म्हणजे मोटिवेशन समज. मी आता माझ्या चड्ड्या माझ्या बॅगेत ठेवून दिली. आता आम्ही रोज कॅरी करून राहिलो. इन्स्पायर माझ्याकडून झाला नाही ते ठीक आहे इन्स्पिरेशन जिमचं, पण ते चपलीचं असेल तर नाही, त्याच्यात नाही होत इन्स्पायर. तर पोचलो भाई आम्ही. इकडे वजन वाढवा, इकडे वजन घटवा. तर सुंदर असं कॅफे आहे इथं. आज शोल्डर आहे. दिसून नसून राहील तुम्हाला आमच्या दोघांची बॉडी, पण अंदरून बनवून राहिली. अंदरून नाही, इनबिल्ड आहे. माहिती दिसून राहिली रे भाई याले. आणि आज सांगून राहिलं इन्स्पिरेशन, सेल्फ मोटिवेशन नावाची गोष्ट असायला पाहिजे. चपलीहून काय ओळखते रे तू? सगळ्यात पहिले चपलीहून तू काहीतरी ओळखत असतं ना. हा, ते चप्पलून काहीतरी मोजून बा एवढं आहे. चप्पला जर इथं लेडीज चप्पल जास्त असलं तर 2 सेट जास्त मारायचं मोटिवेशन इथूनच घेऊन जातो मी. ते नाही, 2 चपला दिसला त्यामध्ये 2 पोरी आहे म्हणते वरती. आज नाही म्हणे. मित्रांनो, इथं उद्या पुशअपची कॉम्पिटिशन आहे. पुशअप अजून काय आहे? प्लँक आहे आणि पुशअप्स आहे. पुरा जिम भरला आहे. खूप मोठा बिल्डर म्हणजे ह्या बिपिन लावतो म्हणजे आता कॉम्पिटिशन काय आहे, कधी आहे, काय मला विचारूच करून आला. तर जिंकतेच बागडी आहे. मी प्राईस काय म्हणते ते म्हणते सरप्राईज आहे म्हणते प्राईस. तर आपल्या उच्यामध्ये ट्रेनर आहे. बॉडी दाखवा तुम्ही थोडीशी. खूप खतरनाक. एवढं मोठं घातलं त्याच्यावर नाही दिसून येईल. अरे याचाही ब्लॉग चालू, माझाही ब्लॉग चालू. ब्लॉग जिममध्ये सगळ्यात जास्त अटेंडन्स आज पाहिली मी जेव्हापासून जिम लावली. आणि सारे माहिती आहे आमच्या दोघे अशी बोर आहे की हे छपरी बा कशी काय आली इकडे. ते मिस्टर बिन मध्ये ते 2 मिस्टर बिन ते काय आहे ते. हे आहे आमची खाली वॉर्मअप वगैरे करतो. इथं झुंबा होता पहिले. जिम पाहून घ्या मित्रांनो आमची उच्यामध्ये एकदम. पाहून घ्या आपलं कुतू मारते बाहेरनं. तर हे सगळ्यात उचे ट्रेनर. याचं नाव आहे संभाजी. एवढे खतरनाक सांगते, एकदम जबरदस्त माणूस आहे.
तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी जिम लावून, पण ते लावल्याच नाही चालली. मग आता लावली बा कशी कशी. लोकांची नजर लागते ना हो, म्हणून मी कमी लावतो बा जरा जिम. पहिलेच तर फिट आहे, लावली बाबा. येतो उद्या. मित्रांनो खूप घाम गाळला मी खतरनाक. तुम्ही पाहिलंच असं. लय थकलो भयानक. बॉडी वाढल्यावर किती नाही वाटू राहिली, पण वाढत नाही एक दिवस. एकाच दिवशी थोडी तू खाल्ल्यावर रूप थोडी येत असते नाही. तर थोडं एक दिन येईन ना आमच्या थोड्याशा कट्स वगैरे निघन म्हणा. जिम झाल्यावर नाश्ता करायला आम्ही इथं येत असतो. ह्या कठोर नाकाचा पहिला एरिया म्हणजे गुप्ता सिमेंट या कॉर्नर. इकडे टावर लाईन. हे नाश्त्याची गाडी. इथं एवढा टेस्टी नाश्ता भेटते, ते म्हणजे पौष्टिक. मोठ इडली उपमा सांबारवाला आहे म्हणा, पण मी ते खात नसतो. मित्रांनो उच्यामध्ये सँडविच चालू आहे विथ पीनट बटर आणि पनीर वगैरे सगळं आणलं. व्हेजिटेबल्स कापते आता गडी. आणि मग आम्ही उच्यामध्ये पनीर. मित्रांनो उच्यामध्ये पनीरचं सँडविच बनवणं चालू आहे आता. काय पाहिजे मित्र? चाकू पाहिजे मला. चाकू तो आहे ना, घेन तू. तर बम भयानक डेडिकेटेड आहे मी. बम खतरनाक. कारण की मला अंडे वगैरे अंडे गिंडे काही चालत नाही, त्याच्यामुळे आता सँडविच वगैरे खावं लागतो. ब्राऊन ब्रेडवाला चांगलं असते म्हणते बा. मित्रांनो पहिले पनीर वगैरे हे बटरमध्ये फ्राय करून राहिलो होतं. कच्चं कधी कधी कच्चं खातो आम्ही, पण जरा फ्राय करून जरा उच्च वाटते. बटरमध्ये फ्राय करायचं, तेला गेलत नाही, जरा उच्च लागते अजून. तर मित्रांनो हे उच्यावाला सँडविच रेडी. पनीरवाला मास्टर शेफ चिकन आणि कटिंगवाला बिपिन मावरे. व्हेजिटेबल्स कटिंग उच्यामध्ये टेस्ट करतो आम्ही. कोणा जर लागलं तर याचा खा ना. खूप मित्रांनो एवढं उच्च सँडविच होतं की ह्या जगात तर ह्या भारतात तर असं सँडविच बनवलं जात नाही. हे फक्त आमच्या फ्लॅटवरच बनवलं जाते. लय उच्च टेस्टी होतं. हसून करायला होतं, हसून करायला. विदाउट मेयोनीज आणि लय सारे ह्याच्यात आयटम नाही आहे. विषय कसा होते, जेव्हा आपण माहिती आहे काय एखादं काम करतो, म्हणजे 10 वेळा जिमचं काही नाव सांगत नाही मी, एखादं काम करतो तेव्हा माणसापुढं काही आलं ना माणूस खाऊन घेते, नाटकं नाही करत. जर हेच सँडविच किंवा आता म्हणा हे थोडं लाईट मध्ये फ्राय केलेलं असते, आपण काय करतो जास्त शिजवतो ना, त्यांना काय होते ज्यातले जे प्रोटीन्स आहे कार्ब्स आहे ते कमी होऊन जाते. तर मग हेच जर पहिले खाल्लं असतं तर ते तेवढ्या एन्जॉय करून खाल्लं नसतं जे वर्कआउट झाल्यावर खाऊन राहिलं. एवढा फरक आहे. किती नॉलेज आहे तुला. अनुभव. मित्रांनो भर उन्हाचा दुपट्टा काही आहे नाही माझ्याजवळ. आता येतो एका ठिकाणून, म्हणजे आहे. काल कपडे घ्यायला गेलो एक दोन, तर तिथं बॅग राहिली माहिती, तिथं गॉगल आणि दुपट्टा राहिला. आता तो घ्यायला चाललो. एवढी भयानक ऊन आहे, एवढं जैलासारखं फिलिंग होऊन राहिली की माझी पुरी गोरी स्किन अशी डोंबळी झाली आणि व्हेरी बेकार, लय बेकार. दाखवतो तुम्हाला अमरावती थोडीशी. दुकानात कपडे घाले आणि इथंच राहील ती बॅग. धन्यवाद भैया. मित्रांनो आलो बा आपल्या कॅफेवर उन्हा तानाचा. आता काय कामधंदे आहे म्हणून निघा लागते बा बाहेर. काय कामधंदे असते म्हणून निघा लागते बा बाहेर. आता इथे इच्छा तर उन्हाची होत नाही एवढं उन्हात बाहेर निघायची. पैसा कसा आहे नाही तर कामधंदे केले नाही काय. तर मित्रांनो आलं आपलं उच्यामध्ये जेवण एकदम जबरदस्त. आपला कुक आहे खतरनाक. तो कधी स्वयंपाक बनवतोय जबरदस्त मध्ये. तर हा आहे आपला कुक. बम खतरनाक जेवण बनवतो यार, मस्त. मित्रांनो एकदम टाईटमध्ये जेवण झालं जबरदस्त. कधी आम्ही इथं आमच्याच कॅफेवर बनवलं होतं चालले उच्यामध्ये जेवण. कधी बाहेर, कधी मेसवर, कधी इकडे तिकडे. लय उजी मजा आली. आता पान खातो खतरनाक. चमन चटणी कांदे खाल्ले पाहिजे, चांगला मजा येते. मित्रांनो गळ्याने लावली जिम. आता कसं वाटलं तुला पहिल्या दिवस जिमला जाऊन? लय भारी गेला पाहिजे, एवढा भारी गेला म्हणजे उद्या जायची इच्छा आहे काय? हो मग चांगलं. अच्छा. जर तुला पैसे भरले जिमला गेल्यावर पहिले पैसे भरायचे, म्हणजे त्याचा म्हणजे माणूस मारते बा पैसे दिले ह्या भेवार माणूस तर जाते तरी. नाही तर मग पैसे नसते भरले बा, एक दिवस फ्री मध्ये या तुम्ही डबल गेले नसते. तर मित्रांनो झाली रात्र. आता दिवसभर कॅफेत होतो आम्ही. तर असा गेला बा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल कोणी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.